135 शहापूर अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असणारा हा विधानसभा मतदारसंघ 1990 नंतर शिवसेना, पूर्वीची एकत्रित काँग्रेस आणि नंतरची राष्ट्रवादी यांच्यात नेहमीच तुल्यबळ लढती झाल्या आहेत. आता मात्र सगळीच गणितं बदलली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये पूर्वीचे शत्रुमित्र एक झाले आणि मित्रमित्रच भांडताना दिसत आहेत. पण शहापूर मतदारसंघाचे निकाल कधी वास्तवदर्शी जसे असतात तसेच अनेकदा ते अनाकलनीय देखील असतात. वैचारिक मुद्द्यांपेक्षा भावनिक आणि नकारात्मक मुद्द्यांवर इथल्या निवडणुका जास्त लढल्या जातात. यावेळी देखील तीच परिस्थिती आहे. म्हणून राजकीय अंदाज बांधणे शहापुरात आज घडीला आकाशात तीर मारण्यासारखं आहे. राजकीय पक्षांनी आपल्या विधानसभेच्या आखाड्यात आपापले मल्ल उतरवण्याच्या जोरदार तयाऱ्या केल्या आहेत. काही नुसतेच डरकाळ्या फोडतात तर काही इच्छुक असूनही त्यांच्या पक्षाला उमेदवारी मिळेल की नाही याच संभ्रमात आहेत. शहापूर विधानसभेच्या रणांगणात कोण असतील पहिलवान, काय असेल त्यांचं व्हिजन, काय असेल त्यांची राजकीय स्ट्रॅटेजी, का लढत आहेत ते निवडणुका, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता काय आणि त्यांची कार्यक्षमता काय, या सगळ्यांचा आढावा आपण विचारवादळच्या विधानसभेच्या मैदानातील मल्ल या विशेष सदराखाली घेणार आहोत. काही उमेदवाराने त्यांची भूमिका मांडण्यासाठी विचारवादळशी केलेल्या समन्वयातून आजच्या पहिल्या भागात आपण चर्चा करणार आहोत. उच्च विद्याविभूषित असणारे, ग.वि. खाडे विद्यालयात माध्यमिक शिक्षक असणारे जिजाऊचे सक्रिय कार्यकर्ते नारायण किसन दरोडा सर. कवी असणाऱ्या नारायण दरोडांनी आपल्या या मुलाखतीत पांडुरंग बरोडा आणि दौलत दरोडा यांच्याबाबतची आपली रोखठोक मतं मांडतानाच अडचणीतील प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली आहेत. ती जरूर ऐका. नमस्कार, मी प्रकाश पडे. शहापूर विधानसभेच्या रणांगणातील पहिले मल्ल आहेत श्री नारायण दरोडा सर. सर नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. आत्ताच शहापूर विधानसभा येत आहे किंवा ही जी निवडणूक आहे ती होऊ घातलेली आहे. तुम्ही एक कवी, शिक्षक म्हणून मला परिचित आहात, पण विचारवादळच्या सर्व प्रेक्षकांना नारायण दरोडा म्हणजे नेमकं कोण हे जाणून घ्यायला आवडेल. मी नारायण किसन दरोडा सर. सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय. मी माझ्या सारंगपुरी खैर ग्रामपंचायतीमध्ये सध्या 2 वर्ष झाली लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करतोय. तसेच गेली 10 वर्षे एक शैक्षणिक सामाजिक संघटना जिजाऊ संघटनेमध्ये 10 वर्षे मी काम करतोय. शहापूर तालुक्यामध्ये सरपंच युनियन शहापूर तालुका संघटनेमध्ये प्रवक्ता म्हणून तालुक्याचं काम पाहतोय. तसेच संस्कार प्रतिष्ठान शहापूरमध्ये एक सहसचिव म्हणूनही काम पाहतोय. खाडे विद्यालयामध्ये 14 वर्षे झाली शिक्षक म्हणून या पदावर नोकरी करतोय. सर, इयत्ता 6वीला असताना तुम्ही पोळका नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला. खरं तर आदिवासी समाजातील इतक्या कमी वयातील एका मुलाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, संपूर्ण तालुक्याला त्यावेळेस आनंद झाला. नक्कीच. त्यावेळेस तुमचा अनुभव काय होता? नक्कीच सर. इयत्ता 6वीमध्ये असताना माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यावेळची खरी परिस्थिती घरामध्ये 18 विषय दारिद्र्य, वडिलांचं छत्र हरवलेलं, आईने काबाड कष्ट करून आम्हाला शिकवलं. खरं तर विद्येची देवता प्रसन्न होऊन तिने मला दिलेला तो आशीर्वादच म्हणावा लागेल. इयत्ता 6वीमध्ये असताना माझ्या सारंगपुरी शाळेमध्ये माझे जे गुरुवर्य असतील, माननीय श्री भरत पवार साहेब असतील, सुधाकर पाटील सर असतील, सोनारी सर असतील, खर्डे सर असतील, यांनी माझा गुण हेरला आणि विविध वाचनीय पुस्तकं माझ्याकडे देऊन माझा गुण जोपासून विविध धागे माझ्या मनामध्ये रुजवून माझ्यामध्ये
काव्य प्रतिभा निर्माण केली आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला सुरुवात झाली. आदिवासी समाजामध्ये आदिवासी बालकवी म्हणून त्यावेळेस आदिवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड साहेब असतील, त्यानंतर माजी आमदार पांडुरंग माधू नागू बरोरा असतील, दौलत दरोडा असतील, त्यानंतर आदिवासी संघटनेचे तलपाडे सर असतील, यांनी चांगल्या पद्धतीने मला आदिवासी विकास न्यूक्लियस बजेटमधून एक आदिवासी समाजाचा गरीब घराण्यातला मुलगा म्हणून माझ्या शिक्षणाचा काही जो भाग आहे तर नक्कीच त्यांनी मला मदत केली. एवढंच नव्हे तर शहापूर तालुक्यातील जेवढे संपूर्ण जिल्हा परिषदेचे जे शिक्षक असतील त्यांनी मला तन मन धनाने वेगवेगळ्या क्षेत्रामधून मदत करून मला आजपर्यंत इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे, खरं तर त्यांच्याच अर्थाने मी आजपर्यंत इथपर्यंत आलोय असं मी समजतो. सर, त्यावेळेस तुम्हीही दरोडा आणि तत्कालीन आमदार सुद्धा दौलत दरोडा होते, त्यांचं तुम्हाला काही सहकार्य लाभलं का? त्यावेळेला विद्यमान आमदार होते दौलत बिका दरोडा. तेव्हा दौलतजी दरोडा साहेब बोलले होते की नारायणचा जो शैक्षणिक खर्च आहे तो सगळा मी त्यांना पालकत्व स्वीकारतो आणि त्यांचा पुढचा जो शिक्षणाचा खर्च आहे तो मी करतो. पण तसं प्रत्यक्ष माझ्या लाईफमध्ये साहेबांनी कुठल्याही प्रकारे मला वही किंवा पेन असा कोणताही साहेबांनी माझा खर्च केलेला नाही, याचं मला खंत वाटते. आत्ता तुम्ही शहापूर विधानसभेची निवडणूक लढवणार आहात. आत्ता तुमची थेट लढाई दरोडा विरुद्ध दरोडा असणार आहे, काय सांगाल याविषयी? आदरणीय पवार साहेब असतील किंवा रोहितदादा पवार असतील किंवा अजितदादा पवार असतील, मग यांच्यामध्ये आपण जे बघतो पवार कुटुंबामध्ये, तसं दरोडामध्ये एवढं काय आमचं जवळचे सहसंबंध नाही आहेत. ते त्यांच्या ठिकाणी आहेत, मी माझ्या ठिकाणी आहे. आता तुम्ही निवडणूक तर लढवणार आहात, नक्की कोणत्या पक्षातून तुम्ही उमेदवारी घेणार आणि जिंकून येण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असेल? नक्कीच सर, अजूनपर्यंत मी असं काही निश्चित ठरवलेलं नाही की मी या पक्षात उमेदवारी लढवेन. पण जो पक्ष मला स्वीकारेल, ज्या पक्षाचं मला तिकीट मिळेल, माझी इच्छा अशी आहे की तालुक्यामध्ये काहीतरी युवा परिवर्तन घडलं पाहिजे, लोकांना एक नवीन चेहरा पाहिजे. त्या निमित्तानं मी एक सुशिक्षित MA BEd एक शिक्षक आहे. 14 वर्ष मी सेवा केलेली आहे शिक्षक म्हणून. त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे. गेली 10 वर्ष समाजसेवेचं मी व्रत घेतलेलं आहे. त्याच्यामुळं पूर्ण तालुक्याची जी शिक्षक संघटना असतील, पूर्ण त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन असणार आहे आणि पूर्ण तन मन धनाने माझ्यासाठी माझे शिक्षक वर्ग पूर्ण माझ्यासाठी मदत करतील. त्यानंतर शहापूर तालुका सरपंच युनियन संघटनेचा मी एक प्रवक्ता आहे ना, सहसचिव आहे. तर शहापूर तालुक्याची जी आताची जी नवतरुण सरपंच आहेत ते सांगायचा अभिमान वाटतो की सर्व सुशिक्षित असे माझा सरपंच युवा वर्ग आहे आणि ते नक्कीच माझा स्वीकार करतील आणि माझ्या पाठीशी उभे राहतील. आताच तुम्ही सांगितलं की जिजाऊमध्ये तुम्ही अनेक वर्षांपासून काम करता. नक्कीच. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचं तसं सामाजिक कार्य आहे, समाजकारणातील ती संस्था आहे. मग असं सगळं समाज करत असताना अचानक राजकारण करावं असं तुम्हाला का वाटतं? साहेब, गेली 10 वर्ष मी आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन एक शहापूर तालुक्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, या गोष्टींवर मी काम करत आहे. आजपर्यंत स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरी आपल्या समाजामध्ये जी आर्थिक दरी आहे, गरिबी श्रीमंती आहे, विविध अडचणी आहेत, याची रोजगाराची अडचण असेल किंवा आरोग्याची अडचण असेल, शिक्षणाची अडचण असेल, त्या अडचणी अजून जशाच्या तशा आहेत. सध्याचा विचार करता जिजाऊ विकास पार्टी सुद्धा शहापूर तालुक्यातून उमेदवार देणार आहे आणि आपणही त्या संस्थेमध्ये कार्यरत आहात, तर आपण उमेदवारी मिळावी जिजाऊकडून म्हणून दावा केला आहे का? नक्कीच. जिजाऊ संघटनेचं कार्य तालुक्यामध्ये पाहता त्यांची आदरणीय साहेबांची इच्छा आहे की वेळ पडली तर जिजाऊ सुद्धा रणांगणामध्ये लढेल, विधानसभा लढेल. असं काय अजून साहेबांचा आदेश नाहीये की साहेबांचं अजून फिक्स केलेलं नाहीये की उमेदवारी कुणी लढवायची. ते वेळ आली तर ठरवतील साहेब. पण तुम्ही उमेदवारी मिळावी म्हणून त्या पद्धतीने काही प्रयत्न केले आहेत का?
असे प्रयत्न काहीच नाहीये. जिजाऊ म्हणून मी एक काम करतोय, एक समाजसेवेचा वसा आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच साहेब जसा आदेश देतील ते ठरवतील. आता जिजाऊचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य चांगलं आहे, पण जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा विचार करता निकृष्ट दर्जाची कामं असतील, अर्धवट राहिलेले रस्ते असतील किंवा लहान मोठ्या ठेकेदारांवर झालेला अन्याय असेल, असे अनेक आरोप संबंध शहापूर तालुक्यातून जिजाऊ कन्स्ट्रक्शनवर होत आहेत. मग असं असताना जिजाऊकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याला ही विधानसभा जिंकणं तेवढी सोपी जाईल का? गेली अनेक वर्षे कोकणच्या 5ही जिल्ह्यामध्ये जिजाऊ संघटना चांगल्या पद्धतीने सामाजिक, शैक्षणिक विविध कार्य करत आहे. पण एक सांगायचा उद्देश एवढाच की लोक ज्या फळाला फळं येतात, ज्या झाडाला त्याच्यावर लोक दगड मारतात. आता निकृष्ट दर्जाची कामं आजकाल संपूर्ण तालुक्यामध्ये विविध कंस्ट्रक्शन आहेत. मग प्रत्येक कंस्ट्रक्शनमध्ये, प्रत्येक कामामध्ये कोणी राजकीय हस्तक्षेप असतील किंवा प्रशासकीय अडचणी असतील, त्यांचे असे तेढ निर्माण होत असतात. मला तरी वाटतं असं असतं तर या तालुक्यामध्ये आत्ताच मागे 2-3 महिन्यापूर्वी लोकसभा झाली आणि त्या लोकसभेमध्ये साहेबांना जवळजवळ 77-78 हजार मतं मिळाली. म्हणजे शहापूरचे खरे विनर साहेब ठरलेत. मग हा आरोप जरी असते तर साहेबांना एवढी मते मिळाली नसती. सर, 2 दिवसापूर्वी असं आम्हाला ऐकायला आलं की शरद पवार गटातून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहापूर तालुक्यातील इच्छुकांच्या उमेदवारीची चाचपणी करण्यात आली, म्हणजे मुलाखती घेण्यात आल्या. आणि आपण पण त्या ठिकाणी गेले होते. नक्कीच. काय सांगाल? निवडणूक लढवणं हा प्रत्येकाचा संविधानाने दिलेला एक ऐच्छिक हक्क आहे आणि तो आपण का लढवू नये. खऱ्या अर्थाने इतके वर्ष आपण तालुक्यामध्ये विविध क्षेत्रात राजकारण बघितलं. खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये फारसा पाहिजे तसा विकास आपल्याला बघायला मिळालेला नाही, पाहिजे तसं नेतृत्व मिळालं नाही, पाहिजे तशी दिशा मिळाली नाही. म्हणून आजकाल या सुशिक्षित माझ्यासारख्या तरुणालाही वाटतं की तळागाळामध्ये ज्या अजूनही काही उणिवा आहेत त्या भरून निघाल्या पाहिजेत. त्यासाठी कुठून का असे ना एखाद्या पक्षाकडनं तिकीट मिळावं त्यासाठी मी प्रयत्न केले. आतापर्यंत शहापूर विधानसभेचा विचार करता दरोडा आणि बरोडा याच घराण्याचं राज्य राहिलेलं आहे. नक्कीच. दौलत दरोडांनी जवळपास 20 वर्ष आमदारकी उपभोगली आहे आणि त्या मानाने पांडुरंग बरोडा 5 वर्ष आमदार राहिलेले आहेत. या दोघांच्या विकास कामांचा तुलनात्मक दृष्ट्या विचार करता काय सांगाल? आपला शहापूर तालुका जो आहे तो आज 4थी मुंबई म्हणून डिक्लेरेशन होण्याच्या मार्गावर आहे. मग 4थी मुंबई जर इथे आपण घोषित करू असेल, इथे समृद्धी महामार्ग येतोय, इथे रेल्वे आहे, इथे नाशिक महामार्ग आहे आणि इथे परत आपल्याला आता मेट्रोचं सुद्धा आपल्याला गाजर दाखवायला घेतलंय. एवढा असून माझ्या तालुक्यामध्ये आजही काही गावामध्ये एसटी महामंडळाची बस पोहोचत नसेल, त्यानंतर आरोग्याचे जे काही प्राथमिक जे केंद्र आहेत ते सुस्थितीमध्ये नसतील, माझ्या तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्याला मेडिकल कॉलेज उपलब्ध होत नसतील, त्याला शिक्षणासाठी त्याला पाहिजे तसं कॉलेज तालुक्यामध्ये निर्माण होत नसेल, तर नक्कीच या गोष्टीमध्ये तालुक्याचे जे आजी माजी आमदार असतील ते अपयशी आहेत. जर दोघांचा विचार करता तुमच्या दृष्टीनं उजवं कोण, दौलत दरोडा की पांडुरंग बरोडा? आता हा प्रश्न खूप मजेदार विचारला सर तुम्ही. उजवं आणि डावं, खरं तर एक उजवं आणि एक डावमुळे आज शहापूर तालुक्याचा हा मधला जो विकास आहे ना तो आज खुंटलेला आहे. तसं उजवं आणि डावं असं कुणीच नाहीये आणि उजवं डावं सोडून आपल्याला हा मधला पडलेला जो खंड आहे तो भरून काढायचा आहे आपल्याला. त्यासाठी तालुक्याला नवीन पर्याय हवा आहे. गेल्या काही वर्षांपासून शहापूर तालुक्यात म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा, नक्की आदिवासी आणि बिगरवादी आदिवासी आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे. या विषयावर तुमचं वैयक्तिक मत काय आहे? तसं माझ्या तालुक्यामध्ये संपूर्ण समाजाची लोक राहतात. कुणबी समाज असेल, माझा आदिवासी समाज असेल, म्हणजे एकंदरीत आदिवासी असेल किंवा बिगर आदिवासी असेल, घटनेने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या कलमांनुसार ज्या ज्या समाजातील जे आरक्षण आहे ते आरक्षण त्या समाजातील प्रत्येकाला मिळणं हे ऐच्छिक आहे. कारण समाजामध्ये गरीब आणि श्रीमंती हे केवळ एकाच समाजामध्ये दरी नाहीये आणि प्रत्येक समाजामध्ये गरीब आणि श्रीमंती ही आहेच. आणि जर प्रत्येक विभागावाईज ज्या ठिकाणी
आदिवासी विभाग जास्त आहे तिथे आदिवासी समाजाला चांगल्या पद्धतीने प्राधान्य मिळायला पाहिजे. ज्या ठिकाणी बिगर आदिवासी समाज जास्त आहे त्या ठिकाणी बिगर आदिवासी बांधवांना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे. आताच्या सरकारचा विचार करता असं म्हटलं जातं की हे सरकार संविधान विरोधी आहे, मतांसाठी वेगवेगळ्या योजना आणू पाहत आहेत आणि या सगळं करण्यामध्ये अतिशय कर्जबाजारी झालेलं सरकार म्हणून आजच्या सरकारची ओळख झालेली आहे. आपण या सरकारकडे कोणत्या दृष्टीने पाहता? सर्वप्रथम मी तर सांगेन हे पूर्ण अपयशी सरकार म्हणावं लागेल. अपयशी सरकार असं की गेली 5 वर्षे संपत आली, आता काही दिवसातच विधानसभेचे बिगुल वाजायला लागेल आणि या बिगुल वाजवायच्या आधीच विकासाचे एवढे त्यांनी डोंगर उभे करायला घेतलेत ना की विकासाचे डोंगर की आपल्या देशावर पडणारे कर्जाचं डोंगर, तेच मला म्हणावं लागेल. की बघा ना, आजकाल महागाई असेल, महागाईमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर त्यांचे जे कर्जाचे जे त्यांचं मानधन असेल ते वेळेवर पडत नाही. माझा जो नोकर वर्ग आहे, काही 20% काम करणार असेल, 40% काम करणार असेल, कुणी रोजंदारी काम करणार असेल, गेली 2 महिने त्यांना साधा पगारही मिळत नाही. हे पैसे द्यायला सरकार यांच्यासाठी सरकारकडे पैसा नाहीये. एवढंच सोडून द्या तर तालुक्यामध्ये आज मोदी आवास योजना, घरकुल योजना राबवायला घेतली. तर बघा ना, मोदी आवास योजनेमध्ये आज प्रत्येक तळागाळातल्या गरीबातल्या गरीब माणसाला घरकुल मिळावं हे त्यांचं धोरण चांगलं होतं. पण केवळ एक आश्वासनांची खैरात म्हणून या गोष्टीकडं बघावं लागेल. त्यांच्याकडे पहिला हप्ता पडलेला आहे आणि पहिला हप्ता पडल्यानंतर आज तळागाळातील लोकांनी, गोरगरीब माणसांनी लोकांकडून उसने पासने पैसे घेऊन घरं बांधलेले आहेत. त्यांना वेळेवर हप्ते पडत नाही, त्यांना घरकुलासाठी द्यायला पैसे नाहीयेत आणि आज आपल्याला एक लाडकी बहीण योजना म्हणून शासनाचं खरं तर मी स्वागत करेन. अशा योजना त्याने द्यायला पाहिजे, तळागाळामध्ये या योजना त्याने राबवायला पाहिजे. पण या योजना केवळ आपल्या प्रशासनावर, आपल्या देशावर याचा कर्जाचा डोंगर होईल या गोष्टींचा अभ्यास करून शासनाने या योजना आपल्याला द्यायला पाहिजे. नक्कीच मी म्हणेन की हे आपल्याला कर्जाचा डोंगर उभं करणारं शासन आहे. सर, आपण एक शिक्षक आहात, नक्कीच शैक्षणिक विभागात काम करत आहात. मग एक शिक्षक म्हणून महाराष्ट्राची जी आत्ताची शैक्षणिक अवस्था आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का? अजिबात नाही साहेब. ह्या सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार जे खरं अर्थाने जे पॅटर्न राबवायला पाहिजे ते शिक्षण क्षेत्रामध्ये पॅटर्न राबवलं जात नाही. आजकाल तालुक्यामध्ये द्विशिक्षकी शाळा होत्या, त्या द्विशिक्षका शाळांमध्ये आज एक शिक्षक आहे आणि हा एक शिक्षक विविध शासनाच्या कागदोपत्री तो त्याच्यामध्ये अडकवला जातो. याच्याने माझ्या तळागाळातील जो गोरगरिबाचे विद्यार्थी आहे त्याचं शैक्षणिक नुकसान होतं. एवढंच नव्हे तर एक आताच मागच्या महिन्यामध्ये मी एक गट विकास अधिकारी यांना एक पत्र लिहिलं की बघा ना, किती लाजिरवाणी गोष्ट आहे की रिटायरमेंट झालेले शिक्षक, रिटायरमेंट झालेले लोक आपल्या शाळेवर एक शिक्षक म्हणून रुजू करतायत. खरं तर मला या गोष्टीला त्या शिक्षकांना दोष देणं हे माझं काम नाहीये, ज्या रिटायरमेंट व्यक्तींना दोष देणं काम नाहीये. मग खरं तर या व्यवस्थेमध्ये, या तालुक्यामध्ये कित्येक माझे युवा तरुण जो आहे तो D.Ed झालेला आहे, B.Ed झालेला आहे, MA झालेला आहे, ग्रॅज्युएशन झालेला आहे, कोणी इंजिनियर झालेला आहे, त्याला आज हाताला रोजगार मिळत नाही. आणि हे जे सरकार आहे त्या रिटायरमेंट व्यक्तीला त्या शाळेवर रुजू केलं जातं किंवा त्या एखाद्या ऑफिसमध्ये रुजू केलं जातं. या गोष्टीवर आपला अजिबात विश्वास नाहीये. सध्या शहापूरच्या जनमानसांचा विचार करता ते म्हणतात दरोडा बरोडा यांच्यापेक्षा एखादा नवीन चेहरा आम्हाला हवा आहे. नक्कीच. पण असं असताना एक विचार असाही येतो की येणारा नौखा उमेदवार शहापूरचा विकास करू शकेल का? तुम्ही एक नौखे उमेदवार आहात असं जर म्हटलं आणि तुम्ही जर आमदार म्हणून निवडून आलात नक्कीच तर तुमचं शहापूर तालुक्याच्या विकासाविषयी काय विजन असेल? नक्कीच सर, माझ्या शहापूरवासियांचा धोरण एकच आहे की आम्हाला तिसरा पर्याय पाहिजे आणि हा तिसरा पर्याय म्हणजे माझ्या शहापूरवासियांचं स्वप्न आहे.
आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शहापूर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न असेल तालुक्याचा आरोग्याचा. आरोग्य म्हटलं आपल्या शहापूर तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय, या उपजिल्हा रुग्णालयामध्ये माझाच बाप ज्या वेळेस उपचाराविना मरण पावतो याची शोकांतिका मला आहे. जर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा असतील तर या ठिकाणी माझी माता भगिनी असतील, गरोदर महिला असतील, त्यांना इथे जीव गमवावा लागणार नाही. त्यांना इथे उपलब्ध जर यंत्रसामग्री उपलब्ध असेल, डॉक्टर उपलब्ध असतील तर माझ्या सर्वसामान्य गरीब माणसाला पैशांची चणचण भासणार नाही. त्याला तिथे चांगल्या पद्धतीने उपचार कसा मिळेल हे मी परिपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने हा माझं एक मोठं ध्येय आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट शिक्षण, कारण शिक्षणाशिवाय विकास नाही. पहिला आपला विद्यार्थी घडला पाहिजे. विद्यार्थी चांगला घडला तर तो देशाचा कणा आहे. मग इथून शिक्षण व्यवस्था जर आपली एकदम कडक असेल, शिक्षण व्यवस्था जर आपल्याला टिकवायची असेल तर सर्वप्रथम आपण तालुक्यामध्ये शिक्षणाचा दर्जा चांगला केला पाहिजे. आणि हाच शिक्षणाचा दर्जा जर आपल्याला टिकवायचा असेल सर, तर आपल्याला चांगले आपल्या तालुक्यामध्ये दर्जेदार असे मेडिकल कॉलेज असतील, IIT कॉलेज असतील, यांची जास्तीत जास्त स्थापना केली पाहिजे. माझ्या तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्याला आज 10वीला 90% पडतात, 12वीला 92% पडतात. त्यांच्या आई बापाला पुढच्या MBBS ला ऍडमिशन असेल, IITचं ऍडमिशन असेल, माझ्या गोरगरीब विद्यार्थ्याला पुढचं शिक्षण घेता येत नाही. पण माझं पुढचं विजन तेच असेल की माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी इथे चांगल्या प्रतीची, चांगल्या पद्धतीचे कॉलेज उपलब्ध करून देणं हा माझा हेतू असेल. पुढची गोष्ट आहे रोजगार. आजकाल जर आपण बघायला गेलो की माझा जो सुशिक्षित जो तरुण आहे, D.Ed. B.Ed. झालेला असेल किंवा एवढा इंजिनियर झालेली मुलं असतील, ती ज्या वेअर हाऊसमध्ये, ज्या गोडाऊनमध्ये कामाला जातात साहेब, त्या ठिकाणी अडाणी माणूस जे काम करतोय तेच काम माझा एवढं शिक्षण घेतलेला माणूस काम करतोय. याचं कारणीभूत असेल तर इथलं लिडरशिपपणा, इथले पुढारी, त्यांना तालुक्याचं अजूनही गणित कळालं नाही. एवढा मोठा शहापूर प्रकल्प आहे आपल्याकडे. शहापूर आदिवासी विकास प्रकल्पातून विविध योजना राबवल्या जातात. आदिवासी समाजाचा उन्नती व्हावी यासाठी एवढा मोठा प्रकल्प आहे. आणि त्या ठिकाणी माझ्या बेरोजगार तरुणांना वेगवेगळ्या स्किल कौशल्य असतील, स्पर्धा परीक्षा असतील, त्यांचं वेळोवेळी असं शिबिर आयोजित केली पाहिजे, वाचनालय आयोजित केली पाहिजे. त्याच्या मार्फत जनजागृती होऊन माझा सर्वसामान्य गोरगरिबाचा जो व्यक्ती आहे, जो तरुण आहे, तो नक्कीच पुढे जाण्यास मदत होईल. आणखी एक महत्वाची गोष्ट, तालुक्यामध्ये पर्यटन विकास होणं गरजेचं आहे. पर्यटन विकास यासाठी की आपल्या पूर्वेला आजोबागड आहे आणि पश्चिमेला शिवगर्भभूमी, आपले किल्ले मावले आहे. मग मला एक म्हणायचं की आपल्यामध्ये एवढे मोठे प्रकल्प येऊ शकतात. एवढे मोठे प्रकल्प येऊन आज स्वातंत्र्य काळापासून आज ज्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजे शिव छत्रपतीची गर्भभूमी आहे, आई जिजाऊ राजमात्यांची गर्भभूमी आहे, अख्ख्या अखंड महाराष्ट्राला हे छत्रपतींचं दैवत प्राप्त करून दिलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या स्त्रीच्या गडाला आज आपण एकही पायरी बांधू शकलो नाही, हीच मला शोकांतिका आहे. खरं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर आपण चांगलं पर्यटन विकास मोठ्या प्रमाणे निधी उपलब्ध करून जर दिला तर आजोबागड असेल, त्यानंतर इकडे माहुलीगड असेल, विविध क्षेत्र असतील, त्यांचा विकास केला तर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी असणारी बेरोजगारी आहे तीही कमी होईल. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न. तालुक्यामध्ये आज आपल्या तालुक्याच्या डोक्यावर 3-3 धरणांचा पाण्याचा साठा असताना आपल्या माता भगिनींना आपल्याला पाण्याचा तोटा आहे. आपल्याला एक भावलीचं एक गाजर दाखवलेलं आहे. अहो, आपल्या तालुक्यामध्ये काही किलोमीटरवर एवढा भातसा डॅम आहे, तानसा आहे, वैतरणा आहे, तरी एवढी धरणं असताना आपण मुंबईला पाणी पाजतो, मुंबईला पाणी देतो. मग माझ्या तळागाळातील सर्वसामान्य जनतेला पाणी का मिळू नये, याच्यामध्ये मला तर वाटतं माझा पूर्ण हेतू असेल की पहिला प्रश्न, मी ज्या दिवसा आमदार म्हणून या तालुक्यामध्ये सर्व माझी जनता मायबाप आहे ती मला पसंत करेल, त्यावेळेस पहिलं मी मुंबईला जाणारं पाणी आहे ते अडवून पहिला प्रश्न माझ्या तालुक्याचा मिटला पाहिजे. एवढंच नव्हे तर तालुक्यामध्ये असणारा माझा जो सुशिक्षित वर्ग आहे त्याला महानगरपालिकेमध्ये प्रत्येक वर्षाला हजारो
नोकर भरत्या निघतात त्याला विशेष कोटा राखून ठेवला पाहिजे ना. तळागाळातील सर्व सुशिक्षित माझा वर्ग आहे त्याला तिथे नोकरी मिळाली पाहिजे, हा माझा हेतू आहे. सर, तुम्ही आताच म्हटलं की भावली योजना हे एक गाजर आहे. मग खरोखर पांडुरंगाची भावली शहापूरला पावणार नाही का? आता हे जमिनीवरून चंद्र दाखवण्यासारखं आहे, ते सर्वसामान्यांना कळतं. अहो, भावली धरण उन्हाळ्यामध्ये त्या धरणाची पातळी एवढी खाली जाते तर संपूर्ण आपल्या तालुक्याला पाणी पाजायचंय, तर खऱ्या अर्थाने ती योजना सक्सेस होईल की नाही ही ज्या योजनेचं जे नियोजन केलं आहे त्यांनाच माहिती. आणखी एक महत्वाचा मुद्दा की आता 5 वर्ष तालुक्याचा विकास कुठे खुंटला होता ते काही मला आयडिया नाहीये, पण गेल्या आता 2 महिन्यापूर्वी तालुक्यामध्ये विद्यमान आपले तालुक्याचे आमदार दौलतजी दरोडा साहेब असतील, दररोज एवढे नारळ फोडले जातात की मला वाटतं तालुक्यामध्ये नारळांचा तुटवडा कमी पडतोय की काय. प्रत्येक ठिकाणी लाखो कोटींची कामांची आश्वासनं दिली जातात. खऱ्या अर्थाने एवढ्या 5 वर्षामध्ये ही कामं कुठे थकली होती की काय, कुठे आडली होती की काय, की येणाऱ्या विधानसभेसाठी आपल्याला दिला जाणारा एक फसवी आहे काय, हे मला म्हणायचंय. म्हणजे जे कोट्यवधी विकास कामांचे उद्घाटन केली जातात, त्यांचे नारळ फोडले जातात, नक्कीच. पण तो दौलत दरोडांचा हा विकास नाहीये का? आजपर्यंत 5 वर्षामध्ये आपण विकास नावाच्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या त्या गोष्टी घडलेल्या नाहीयेत. केवळ नारळ फोडून आश्वासन देणं म्हणजे साहेब विकास नव्हे, प्रत्यक्ष कृती करणे. आपण खऱ्या अर्थाने कृतीतून जे कार्य केलं तेच आपलं काम असतं. खोटे आश्वासन देऊन केवळ नारळ फोडणं हा विकास नव्हे. सर, आता तुम्ही शहापूर विधानसभेला सामोरं जात आहात. नक्कीच. कुठेतरी तिकीटही मिळेल तुम्हाला आणि आमदारकीसाठी तुम्ही उभे पण राहाल. नक्कीच. पण तुम्हाला निवडून येण्यासाठी शहापूर विधानसभेतील या जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? नक्कीच माझ्या शहापूरवासीय सर्व माझ्या माता बहिणींना, माझ्या बंधूंना, तळागाळातील माझ्या गोरगरिबांना माझी कळकळीची विनंती असेल की शहापूर तालुक्याचा तिसरा पर्याय म्हणून तुम्ही नक्कीच माझी पसंती कराल. तसेच संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये जे माझे गुणी गुरुजन असतील, आज त्यांच्यामुळे मी इथे शिक्षक पदावर विविध क्षेत्रामध्ये सर्व प्रगती करू शकलो, त्यांच्यामुळेच आज मी माझ्या पायावर उभा राहू शकलो. संपूर्ण माझ्या शिक्षक संघटनांचा नक्कीच मला आशा आहे की त्यांचाही मला पाठिंबा असेल. गेली 14 वर्ष मी शिक्षण सेवेमध्ये काम करतोय, त्यानंतर विविध संघटनांमध्ये काम करतोय, तालुक्याच्या सरपंच संघटनेमध्ये काम करतोय, त्यानंतर तळागाळामध्ये माझ्या गोरगरीब जनतेसोबत मी काम करतोय. मला नक्कीच आशा आहे की तालुक्यातील माझी जनता मला शहापूर तालुक्याचा तिसरा पर्याय म्हणून माझी पसंत करतील अशी मी नक्कीच आशा बाळगतो. प्रेक्षक हो, शहापूर विधानसभेच्या रणांगणातील मल्ल याचा पहिला भाग आज आपण या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे मुलाखतीच्या रूपामध्ये. शहापूर तालुक्यामधील अनेक इच्छुकांच्या मुलाखती आपण विचारवादळवर घेणारच आहोत. दरोडा सर, आज आपण या ठिकाणी आलात. शहापूर विधानसभेच्या या अनुषंगाने जनतेला आपण आपल्या या मुलाखतीतून आपल्याविषयी चांगल्या पद्धतीने काही गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या निवडणुकीसाठी एखाद्या चांगल्या पक्षाकडून तिकीट मिळण्यासाठी आणि भविष्यात ही निवडणूक लढवून जिंकण्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आपल्या विचारवादळ स्टुडिओमध्ये मला आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या विचारवादळ संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो. सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता, अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद.